गुड मॉर्निंग सर्वांना. स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आज मी आलेलो आहे कालच्या आपल्या शेतामध्ये. ज्वारीच्या पाठीमाग पाहू शकता आपले बांधून झालेले आहे आणि इकडे पाहू शकता तर आपले ज्वारी अजून भरपूर प्रमाणात बांधायचे राहिलेले आहे. सध्या लिटरली कोणी लेबर वगैरे भेटत नाही, त्यामुळे आपल्या घरचे घरीच बांधायला चालू आहे. हे पाहू शकता किती घाम आलेला आहे. असं कष्ट करावं लागतं आहे. रील्समध्ये जेवढी शेती पाहून सोपी वाटते तेवढे रिअलमध्ये नाही मित्रांनो. असा घाम निघतो. त्यासाठी आपले जे कामं करीत आहेत तेच करा. शेतामध्ये काही राहिलेलं नाही आहे, काही नाही. सध्याच्या कंडिशन आता अशी झालेली आहे, शेतकऱ्यापेक्षा जो कामगार आहे तो मोठा व्हायला लागलेला आहे. कारण की सध्याच्या कंडिशनला बायांना ज्वारी काटण्यासाठी 350 ते 400 रुपये हजेरी द्यावं लागते. ते पण 11 वाजता बाई येते शेतामध्ये आणि 5 वाजता सुट्टी होते त्यांची, आणि दुपारी एक तास सुट्टी असते जेवणासाठी. तर आणि गडी जर लावला माणूस शेतामध्ये कामासाठी तर त्याला 600 ते 700 रुपये हजेरी द्यावं लागते. जेवढा शेतकऱ्याला नफा नाही आहे शेतीमधनं तेवढा मजुराला व्हायला लागलेला आहे. त्यासाठी आपले जे पण कुणी जॉब वगैरे करत असेल त्यांचा जर विचार चालू असेल शेतीकडे यायचा, तर काही नाही राहिलेले शेतीमध्ये. तर काही उरत पण नाही आहे. स्वतःच्या खिशातून पैसे घालावे लागतात. नंतर भाव आला तर आहे, नाही तर काही नाही शेतामध्ये. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आपल्या चॅनलला आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा नवीन असाल तर. बाय बाय.